पहलगाम या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी अतिरेक्यांनी हमला केला आणि त्यामध्ये जवळजवळ एक 27-28 नागरिकांचा मृत्यू झाला आणि देशभरामध्ये या घटनेचा संताप उठला आणि त्यानंतर केंद्र सरकारनं कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती, कारण सर्वसामान्य नागरिकांचा या घटनेमध्ये बळी गेलेला आहे। आज रात्री 1:30 वाजता भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करून हमला केला। जवळजवळ आतंकवाद्यांचे 9 तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले। हे तळ उद्ध्वस्त करीत असताना भारतीय हवाई दलाने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। देशभरामध्ये या घटनेला सर्वसामान्य नागरिक पाठिंबा देत आहे। या ठिकाणी मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अमरनाथ सेवा संघ असतील, मंचरचे सर्व ग्रामस्थ असतील यांनी या सरकारच्या कारवाईला समर्थन दिलेलं आहे। सरकार जे निर्णय घेईल या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये त्याला संपूर्ण मंचरकर आणि अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं सहभाग राहील आणि या संपूर्ण घटनेच्या निमित्तानं सरकारचं आणि सैन्य दलाचं मी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो भारतावर पहलगाममध्ये हल्ला झाला होता, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रात्री भारताच्या सैन्याने 1:30 वाजता सिंदूर ऑपरेशन करून यशस्वी ऑपरेशन करून दहशतवाद्यांची तळं ही नष्ट केलेली आहेत। त्याच्याबद्दल अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं आज माननीय सूर्यकांत दायबर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मंचर शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी आनंद उत्सव अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होत आहे। भारत माता की जय।